निवडणुकांचा निकाल आज जाहीर होतोय। या संदर्भातल्या चर्चासत्राकडे वळूयात। धन्यवाद अंकिता। या सगळ्या तपशिलाच्यासाठी पटकन आपण आकडे एकदा पटकन बघून घेऊयात। भारतीय जनता पार्टी 111 बंगालमध्ये, त्याचबरोबर तृणमूल 106। स्पर्धा अजूनही कायम आहे। निर्णायक पद्धतीची स्थिती यायला अजून वेळ लागेल। काँग्रेस 3, अन्य 3। आपल्याला स्क्रीनच्या दुसऱ्या बाजूला उजव्या स्तंभामध्ये उभ्या आकारात आपल्याला विविध राज्यांचा आकडा येतोय। केरळमध्ये एलडीएफची आघाडी दिसते आहे। हे आत्ताचे प्राथमिक कल आहेत। पुदुचेरीमध्ये भारतीय जनता पार्टीने आघाडी घेतलेली दिसते। याच्यानंतर पुढचा येणारा तपशीलही आपण उजव्या बाजूला पाहणार आहोत स्क्रीनच्या। आसाममध्ये भारतीय जनता पार्टी निर्णायक पद्धतीने आघाडीवर दिसते आहे आणि जवळपास आता बहुमताच्याच दिशेने त्यांची वाटचाल चालली आहे। तामिळनाडूमध्ये द्रमुकने आघाडी घेतलेली आहे। या सगळ्या तपशिलाच्या अनुसार चर्चेच्या विश्लेषणाच्यासाठी केरळमधली परिस्थिती आपण बघूयात। एलडीएफ 63 जागांच्या अनुषंगाने पुढे जाताना दिसतेय। माझ्यासोबत असलेल्या मान्यवरांचं आपण पटकन स्वागत करतोय आणि माधवराव भांडारी यांच्यापर्यंत पोहोचतोय। माधवराव, चुरस कायम राहताना दिसतेय। परिस्थिती फार काही वेगाने बदललेली नाहीये, कारण काही क्षणांपूर्वी ज्या वेळेला पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी 3 आकड्यांना स्पर्श करत होती, लगोलग काही मिनिटात तृणमूल सुद्धा त्याच पद्धतीने तेवढ्याच वेगाने 3 आकड्यांना स्पर्श करताना दिसली। नाही, मी सुरुवातीपासूनच मी म्हणत होतो की ही निवडणूक एकतर्फी असणार नाही कुठल्याच बाजूने। चुरसही राहणार आहे, अटीतटीचीच लढत राहणार आहे आणि दोघांमधलं अंतर हे खूप मोठं राहील ही शक्यता कमी आहे। पण ज्या पद्धतीने भाजपने मागच्या 77 जागा जिंकल्या होत्या आणि आज भाजप 100च्या पुढे आघाडी घेताना दिसत आहे, याचा अर्थ निश्चितपणे पश्चिम बंगालमधल्या मतदाराची मानसिकता बदलली आहे, पूर्ण बदलली आहे आणि त्याला परिवर्तन पाहिजे। परिवर्तनाच्या दिशेने मतदान जर झालेलं असेल तर त्याचा सरळ फायदा जो आहे तो भाजपाला मिळणार आहे। आणि मगाशी जो मुद्दा मी सांगत होतो की महिला मतदानाचा टक्केवारी वाढलेली आहे। एकूण मतदानामध्ये जवळजवळ 4-4.5% मतदान हे महिलांचं जास्त आहे आणि महिलांचं हे वाढलेलं मतदान हे निश्चितपणे निर्णायक ठरणार आहे। आणि ज्या पद्धतीची असुरक्षितता गेली 60-70 वर्ष पश्चिम बंगालमधली महिला अनुभवती आहे, मग पहिल्यांदा काँग्रेसचं राज्य असू दे, नंतर डाव्यांचं असू दे आणि नंतर तृणमूलचं असू दे, या तिन्ही राज्यांमधल्या बंगालमध्ये महिलांना जो काही अत्याचार ह्या 60-70 वर्षात सहन करावा लागलाय तो जगाच्या इतिहासामध्ये आपण एक मुद्दा मांडलात की इथे महिला निर्णायक असतील। पटकन चर्चेसाठी सोमेन मुखर्जी यांच्यापर्यंत जाऊया। 2 मुद्दे आलेले आहेत। सोमेन, तुम्ही सातत्याने सांगताय की निवडणूक एकतर्फी जाईल। माधवरावांचं म्हणणं असं आहे की नाही, ही निवडणूक चुरशीची राहील आणि दोन्ही पक्ष जे आता तुल्यबळ वाटतायत ते त्याच ताकदीने एकमेकांच्या आसपास असतील। महिलांचा मुद्दा चर्चेला आला, पण एक मुद्दा बराच वेळ चर्चेत आलेला नाहीये, तो आहे मुसलमान मतांचा। पश्चिम बंगालमधल्या मुसलमानांनी यंदा काय ठरवलंय? पश्चिम बंगालमधला एक विषय आम्हाला कळतंय की ह्यावेळी डावी पक्षांचा जोडीला आहे आयएसएफ म्हणून एक स्थानिक पक्ष। आयएसएफ म्हणजे इंडियन सेक्युलर फ्रंट। इंडियन सेक्युलर फ्रंट हे स्थापन झालेलं त्वाहा सिद्दीकीच्या माध्यमातून। हे त्वाहा सिद्दीकी म्हणजे फुरफुरा शरीफ हे पीठ कोण होते? हे पीठ होते स्वाधीनताचे पूर्वीपासून इथे राहणारा मुस्लिम वर्गांचा। एक तुम्हाला हा विषय निकाल पूर्णपणे आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल। ह्यावेळी पश्चिम बंगालचा मूलचे मुस्लिम वर्ग आणि ते शिक्षित आहे, थोडाफार शिक्षित आहे आणि जे नंतर आलेला गेल्या 50 वर्षाचे घुसपेट झालेला बांगलादेश मधला तो मुस्लिम वर्ग, हे दोघांमध्ये आता ह्यावेळी स्पष्ट दिसते। कारण मुस्लिम जनते म्हणजे मुस्लिम जे डिसाइडिंग फॅक्टर असलेला असे 70-75 जागेवर ह्यावेळी तृणमूल काँग्रेसला फाईट देणारा, जमिनीवर त्यांना लढणारा ही आयएसएफ पक्ष होते। एक विषय तुम्हाला इथे सांगू इच्छितो, कारण हा खूप मुद्दमे विषय आहे। जी सोमेन, आपण असं म्हणत होतात की मुसलमानांनी यंदाच्या वेळेला काही ना काहीतरी निर्णायक भूमिका घेतली आहे। 30 सेकंदात एकदा पटकन सांगा नक्की त्यांची भूमिका काय आहे। आपण इतिहास वगैरे तर पाहत राहू। नाही, इतिहास नाही, सध्याची परिस्थिती आहे। कारण ह्यावेळी तृणमूल काँग्रेसला डॅमेज करणारा मुस्लिम बहुल सीटवर, मुस्लिम मतदान बहुल सीटवर ह्यावेळी डॅमेज करणारा तो आयएसएफ पक्ष होणार आहे, जे मूलचे बंगालचे मुस्लिम वर्ग आहे। मूलचे बंगालचे मुस्लिम वर्ग ते घुसपेटी मुस्लिम वर्ग नाहीये, ज्यांना गेल्या 50 वर्ष डाव्यांनी आणि तृणमूल काँग्रेस हे दोघांनी मिळून जे जवळपास 70 लाख ते 1 कोटी बांगलादेशी मुस्लिम इथे घुसवलेला, त्याचा विरुद्ध ही आयएसएफ पक्ष उभा राहिली ह्यावेळी, हे दिसत आहे स्पष्टपणे।